नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कोथिंबीर चिरून घेणार आहोत। कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये मिरची, जिरे, लसूण, कोथिंबीर घेणार आहोत आणि ते छानपैकी बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर हे मिक्सचर आपण कोथिंबीरमध्ये एकजीव करून घेणार आहोत। चांगले मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मीठ टाकायचं, त्यानंतर सोडा टाकायचा, त्यानंतर बेसन पीठ टाकायचं, त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं, थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं। त्यानंतर हे मिश्रण चांगल्यापैकी एकजीव करून घ्यायचं, जसं की आपण पीठ मळतो तसं। हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, त्यानंतर वरती ही जाळी टाकायची, जेणेकरून आपली कोथिंबीर वडी मस्त वाफेल। अशा प्रकारे ही कोथिंबीर वडी करून यावर वाफत ठेवायची आहे। त्यासाठी सर्वप्रथम हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कोथिंबीर वडीला शेप द्यायचा आहे आणि त्या भांड्यामध्ये ती ठेवायची आहे। अशा प्रकारे सर्व कोथिंबीर वड्या बनवून घ्यायच्या आहेत। इथे माझ्या सर्व कोथिंबीर वड्या बनवून झालेल्या आहेत। आता मी त्या वाफेल वरती एक झाकण झाकेल। हे आपण पाहू शकता, आपल्या कोथिंबीर वड्या रेडी झालेल्या आहेत। आता ते मी एका ताटामध्ये काढून घेणार आहेत आणि ते एकसारखे कापून घेणार आहेत। अशा पद्धतीने मी सर्व कोथिंबीर वड्या कापून घेतलेल्या आहेत, हे तुम्ही बघू शकता। हे बघा, अशा बारीक बारीक पद्धतीने कोथिंबीर वड्या कापून घ्यायच्या आहेत। त्यानंतर ते मस्तपैकी तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। मी कढईमध्ये तेल वतलेलं आहे कोथिंबीर वड्या तळण्यासाठी। आता यामध्ये मी लसूण आणि जिरे टाकलेले आहेत आणि आता कोथिंबीर वड्या मस्तपैकी या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। हे चांगल्या प्रकारे फ्राय करायचं, चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ तसंच कढईमध्ये वाफत ठेवायचं।
त्यानंतर हे तुम्ही बघू शकता माझ्या कोथिंबीर वड्या रेडी झालेल्या आहेत आणि मी ते एका भांड्यामध्ये काढलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरच्या घरी कोथिंबीर वड्या बनवू शकतात. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.